नमस्कार मित्रांनो, मी नागरिक सर, संचालक आदर्श कॉम्प्युटर सेंटर देळगाव राजा। आज आपण आदर्श कॉम्प्युटर सेंटरमध्ये रोबोटिक या डिव्हाइसबद्दल माहिती बघणार आहे। बघा, मी नागरिक सर आपल्याला एक डिव्हाइसची माहिती देतोय। त्या डिव्हाइसचं नाव आहे पोको रोबोट म्हणून। हा बघा, हा पोको रोबोट की जो आपल्याला AI कोडिंगच्या सहाय्याने, पायथन लँग्वेजच्या सहाय्याने वर्कआउट कसा करतो ते बघायचं आहे। अशा प्रकारचा हा रोबो आहे की जो आपल्याला वर्कआउट करायचा आहे कोडिंगच्या सहाय्याने। तर बघा तो कसा काम करतोय। आता याची जी कोडिंग आहे ही कोडिंग आपण केलेली आहे कॉम्प्युटर लॅपटॉपच्या सहाय्याने, आणि त्याची कोडिंग सर्व आपण या रिमोटच्या सहाय्याने रिमोटमध्ये लोड केलेली आहे। रिमोटमध्ये करू शकता तुम्ही, व्हॉइस रिकग्नाइज सुद्धा करू शकता। तर आपण ही रिमोटमध्ये लोड केलेली आहे, याची कोडिंग सर्व सेव्ह केलेली आहे। जसं रिमोट मी ऑर्डर देईल तसं ते रोबोट त्याच्यावरती काम करणार आहे। रोबोटला बोलण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती त्याला पोचवायची असेल तर तुम्हाला त्याला व्हॉइस रिकग्नाइज किंवा रिमोट किंवा कशाच्या तरी माध्यमाच्या सहाय्याने त्याला तुम्हाला कनेक्ट व्हावं लागेल। त्यानंतरच ते तुमच्याशी काम करेल, तुमचं वर्कआउट करेल। त्यासाठी आपण बघूया याची कोडिंग कशी केलेली आहे। तर जसं आपण याला ऑर्डर दिली तसं तो काम करतो की बघा, आता याला आपण म्हटलेलं आहे गो फॉरवर्ड। तर बघा गो फॉरवर्ड होतो का बघा, गो फॉरवर्ड झाला, समोर गेला। गो बॅकवर्ड, हे मागे आला। याला टर्न राईट करूया आपण, टर्न लेफ्ट झाला, लेफ्ट बॅकवर्ड, हे बॅकवर्ड झाला। त्यानंतर याला आपण कमांड देऊया। जसा हा कमांड देऊ तसा हे वर्कआउट करतो का बघा। त्यानंतर याला आपण करूया राईट हँड अप केल्यावरती बघा राईट हँड अप करतो का, हे बघा राईट हँड अप। त्यानंतर राईट एल्बो बेंड, राईटचा एल्बो जो बेंड केला का बघा। त्यानंतर लेफ्ट हँड अप, हे बघा लेफ्ट हँड अप, लेफ्ट हँड बेंड, हे बघा बेंड, ओके। हँड डाऊन, हे बघा राईट हँड डाऊन, लेफ्ट हँड डाऊन, हे बघा आहे बॅकवर्ड, फॉरवर्ड। आता हेड बघा, राईट हेड, लेफ्ट साइड, राईट साइड, लेफ्ट साइड, लेफ्ट साइड, स्टॉप। बघा आता डान्सला त्याला ऑर्डर देऊ आपण, डान्स वगैरे करतो का बघूया। अशा प्रकारे हा रोबोट जसे आपण त्याला ऑर्डर देऊ त्याप्रमाणे तो काम करतोय। हे बघूया आपण एखादी स्टोरी वगैरे सांगण्याचं त्याला, जसं आम्ही लोड केलेली याच्यामध्ये एक स्टोरी, तो स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा। Once upon a time, there was a little boy. He was a shepherd. One day, when he was looking after his sheep on the mountain, he felt bored. Help! Wolf! Then he watched all the people run up the mountain from the village. He laughed. Where is the wolf? Where is the wolf? Ha 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 ha! It ran away. Sometime later, when he was bored, अशा प्रकारे हे जे रोबोट आहे, हे रोबोट आपल्याला
जसं आपण ऑर्डर देऊ, जसं आपण कोडिंग करू त्याप्रमाणे हे काम करतंय. या रोबोट्सची काम करण्यासाठी तुम्हाला लँग्वेज शिकावं लागेल, मशीन लँग्वेज शिकावं लागेल, रोबोटिक डिव्हाइस कन्स्ट्रक्शन शिकावं लागेल. त्यानंतरच तुम्ही रोबोटिकचे जे हावभाव आहे, हालचाल आहे, हे सर्व तुम्ही कोडिंगच्या सहाय्याने करू शकाल. आणि देळगावच्या शहरामध्ये सर्वप्रथम म्हणजे नागरिक सर मी स्वतः या रोबोटिक कोडिंगचं वर्कआउट इथे केलेलं आहे. बघा हा रोबोट मला पाहिजे तसं वर्कआउट करून देण्याचं काम करतोय. बघा जर त्याला आपण हँडअप म्हटलं की हँडअप करतो आणि अशा प्रकारे सेकंड सुद्धा तो आपल्याला करतोय. बघा अशा प्रकारे रोबोटिक कोडिंगचा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर लवकरात लवकर श्री नागरिक सर यांना भेटून आदर्श कम्प्युटर सेंटर देळगाव राजा येथे तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद.